माझे नाव समीक्षा अमोल घोडेचोर। मी गेले 6 महिने शुभम कॉम्प्युटर्स मध्ये ॲडव्हान्सचा क्लास लावला होता। तर मी जेव्हा स्टार्टिंगला फर्स्ट डेला इथे आले होते तर ऍक्च्युली माझी इच्छाच नव्हती क्लास लावायची, की म्हणजे मला इंटरेस्ट नव्हता आणि कॉम्प्युटर मध्ये एवढं मला झिरो नॉलेज होतं। पण मी फर्स्ट डेला पप्पा सोबत आले, पप्पांनी ऍडमिशन केलं आणि सर ऑलरेडी आमच्या ओळखीचे आहेत, तर त्यामुळं म्हणजे सरांसोबत कम्युनिकेट करायला मला एवढं काही वाटलं नाही, म्हणून मी सरांसोबत लवकर कम्युनिकेट झाले आणि मला जे काही क्युरीज वगैरे होते ते मी सरांना विचारू शकत होते। पण जसं मी आता बोलते एकदम रिलॅक्स होऊन किंवा विदाऊट एनी काही टेन्शन, तसं मी आधी बोलू शकत नव्हते किंवा सरांना काही मी ते विचारू शकत नव्हते। पण मी जेव्हा फर्स्ट डेला आले तेव्हा सरांनी मला टायपिंग सांगितली आणि तेव्हा माझा काहीतरी 9 का 10 काहीतरी समथिंग स्पीड आला होता। पण जर मी आता टायपिंग केली तर माझा अबाउट 25 स्पीड जातो। आणि बाकीचं म्हणजे सगळेजण होते आणि माझ्या स्कूलमधले ऑलरेडी 2 माझे फ्रेंड्स इथं होते, म्हणून मला इथं एवढं काही अनकम्फर्टेबल फील नाही झालं। पण बाकीच्यांसोबत बोलायला वगैरे मी घाबरायचे की कसं कम्युनिकेट करू, काय बोलू। पण नंतर त्या दोघी माझ्या आधी होत्या म्हणून त्यांची एक्झाम होऊन ते गेल्या, पण मग नंतर मला खूप एकटं वाटायला लागलं की मी आता कसं सगळ्यांसोबत सर्व्हाइव्ह करू। पण सगळेजण इतके क्लोज झाले माझ्या आणि असं म्हणजे 6 महिने कसे गेले मला कळालं सुद्धा नाही। असं वाटलं मी काल आले होते आज चालले, असं मला आता वाटतंय। आणि खरंच हे म्हणजे सर जे क्लास घेतात ते असं वाटत नाही की आपण क्लासला आलोय, एकदम फॅमिली मध्ये आल्यासारखं इथं आल्यावर फिलिंग येते। मी आधी खूप घाबरायचे, जर माझे छोटे छोटे क्युरीज असायचे विचारायला मी खूप सरांना घाबरायचे। पण आता माझे म्हणजे एकदम शुल्लक गोष्टी असते ते सुद्धा मी सरांना बिना काही विचारू शकते, म्हणजे मला काही वाटत नाही आता। कारण सर एकदम बेसिक पासून तर टॉप पर्यंत आपल्याला टॉप टू बॉटम सगळे पॉइंट टू पॉइंट शिकवतात। असं नाही की म्हणजे सर म्हणणार आहे तुम्हाला टायपिंग येत नाही म्हणजे किंवा म्हणजे आपल्याला माऊस कसा धरायचा किंवा कीबोर्डवर कोणती की कशी दाबायची हे सुद्धा एवढ्या बेसिक पासून सांगतात। आणि असं आय डोंट थिंक की कोणत्या क्लासमध्ये असं कोणी सांगत असेल एवढ्या बेसिक पासून। त्यामुळे मला कधी असं वाटलं नाही की मी काहीतरी चुकते। मला थोडंसं जरी काही वाटलं की मी लगेच सरांना विचारायचे आणि मी इतके शांत होते आले तेव्हा की म्हणजे मी कोणाला कसं बोलू, सरांसोबत कसं कम्युनिकेट होऊ, मला पहिले खूप म्हणजे नाही का बोलू वाटायचं पण मी बोलू शकत नव्हते। पण आता असं आहे की कंटिन्यू माझी बडबड चालू असते क्लासमध्ये, सर मला शांत बस म्हणतात पण तरी माझी कंटिन्यू बडबड असते, एवढी मी बोलायला लागले। आणि इथल्या प्रत्येक एकूण एक जणी सोबत माझा इतका चांगला बॉन्ड तयार झाला, स्पेशली सोनाली मॅडम सोबत माझा खूप सगळ्यात चांगला बॉन्ड त्यांच्यासोबत तयार झाला। पण त्या आज आलेल्या नाहीये त्यांच्या प्रॉब्लेम। पण इथं आल्यावर असं वाटत नव्हतं की मी कोणत्या क्लासला आलेले किंवा मी काहीतरी म्हणजे इथं प्रत्येक गोष्ट अशी होती की फॅमिली सोबत राहिल्यासारखंच वाटत होतं। आणि इथले सरांचा स्वभाव सगळ्यात भारी होता, म्हणजे असं कधी आमच्यावर चिडचिड नाही किंवा काही नाही, असं स्ट्रिक्टपणा नव्हता। पण त्यांनी एकदा समजवलेली गोष्ट कधी परत विचारायची गरजच नाही पडली मला। म्हणजे त्यांनी समजा एखादी गोष्ट समजवलीये आणि ती मी जरी 2 महिने केली तरी ती माझ्या लक्षात राहत होती, कारण सर एवढं बेसिक पासून एकदम परफेक्टली सर शिकवत होते। आणि सरांचा स्वभाव म्हणजे सर मला असं वाटलं आता मी एवढे म्हणजे क्लासेस किंवा कॉलेजेस वगैरे केले पण तिथं नावाने हाक मारतात। इथं आल्यावर मी त्यांच्यापेक्षा लहान असून त्यांचे विद्यार्थी असून त्यांनी मला रिस्पेक्ट दिली, मलाच नव्हे तर म्हणजे प्रत्येक मुलीला त्या मॅडम म्हणूनच हाक मारतात। म्हणजे असं वाटत होतं की हे पण नाही असं नावाने हाक, पण इथं आल्यावर आपण म्हणजे शिष्य आहेत त्यांचे तरी त्यांनी आपल्याला रिस्पेक्ट दिली। इथं आल्यापासून म्हणजे ते दरवेळेस म्हणायचे टेक अ रिस्पेक्ट अँड गिव्ह अ रिस्पेक्ट। आणि इथं आल्यापासून हे खरं झालं की छोटे असो किंवा मोठे आपण प्रत्येकाला रिस्पेक्ट दिली पाहिजे, हे मी खूप इम्पॉर्टंट इथं आल्यावर शिकले। आणि पहिल्यांदा कोणते तरी टीचर किंवा कोणते तरी गुरु मला मॅडम म्हणून बोलले, हे मला खूप नवल वाटले इथं आल्यावर। आणि ते मलाच नाही तर सगळ्या मुलींना तसंच म्हणतात, मॅडम म्हणूनच हाक मारतात, प्रत्येकाला रिस्पेक्ट देऊन बोलतात। इथलं ऍटमॉस्फिअर असं आहे की म्हणजे आलं ना जाऊच वाटत नाही। म्हणजे आम्हाला 1 तास म्हणतो 1 तास पण असं निघून जायचं, कळतच नव्हतं की आम्ही कधी आलो आणि कधी चाललो, एवढं फ्री वाटायचं इथं आल्यावर। आणि सगळ्यात मेन म्हणजे असं वाटायचं कधी सॅटरडे येतो। सॅटरडेला म्हणजे एक वेगळी एक्साइटमेंट राहायची की आता, कारण दर सॅटरडेला आम्हाला सर एक मोटिवेशनल स्पीच नाही म्हणता येणार पण मार्गदर्शन द्यायचे। स्पीच सगळे देतात पण सर आम्हाला डायरेक्शन द्यायचे
आणि मोटिवेशन सगळे देतात, पण सर आम्हाला एक प्रॉपर डायरेक्शन देऊन आमचं जे कन्फ्युजन आहे लाईफमध्ये की ते आम्ही कोणाला सांगू शकत नाही ते सर न बघता म्हणजे आमच्याशी न कम्युनिकेट करता सर ओळखून घेतात आणि त्याच्यावर सोल्युशन देतात. ते डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली ते आपल्याला कळून जातं की आपल्याला ही प्रॉब्लेम आहे, सरांनी आपल्याला ते सोल्युशन दिलेलं आहे. आणि सॅटर्डे हाच खास राहायचा की सॅटर्डेला सर आम्हाला कोणत्या तरी एक टॉपिक द्यायचे त्याच्यावर बोलायचं. मला फर्स्ट डे आठवतंय, माझा दर सॅटर्डेला एक तर सर ना जे वीक मध्ये व्हायचं त्याचं प्रॅक्टिकल घ्यायचे किंवा प्रेझेंटेशन व्हायचं. तर माझा फर्स्ट सॅटर्डे होता तेव्हा सरांनी, तेव्हा आमचं टॅली चालू होतं, माझं फर्स्ट वीक होतं तेव्हा, आणि मी आले तेव्हा डिपॉझिट विड्रॉ वगैरे चालू होतं. कंपनी क्रिएशन मी यायच्या आधी झालं होतं म्हणून मला त्याची काही आयडिया नव्हती. आणि सरांनी मला त्यालाच उठवलं की तुम्ही कंपनी क्रिएट करा. आणि मला अजून पण आठवतं मी खुर्चीवर बसले होते तरी माझे पाय एकदम असे लटलट कापत होते. आणि ते कीज होते ना, मी जेव्हा कीजला बघत होते मला ते सगळे कीज असे फिरताना दिसत होते, म्हणजे माझं पूर्ण कन्फ्युजन होत होतं की मी करू काय. मग मी सरांना म्हटलं सर मी ह्या प्रॅक्टिकलला नव्हते, मला येत नाही. सरांनी मला त्याच्यात गाईड केलं, असं नाही की तू उठ दुसऱ्याने बस, पण सरांनी मला त्याच्यात गाईड केलं तुम्ही असं करा. तेव्हा मी फर्स्ट टाइम कंपनी क्रिएट केली. आता जे झालं तरी मी ती कंपनी क्रिएट करू शकते. आणि इथं आल्यावर माझी कॉन्फिडन्स लेवल खरंच खूप वाढली. म्हणजे आधी मी होते बोलकी, पण कसं जे आपले लोक आहेत किंवा मी ज्यांना क्लोज ओळखते त्यांच्यासोबत मी कम्युनिकेट व्हायचे, पण जे म्हणजे सडन असे आलेत माझी काही ओळख नाहीये मी त्यांच्यासोबत लगेच कम्युनिकेट नव्हती होऊ शकत. मला भीती वाटायची, मी समोरचं येऊन बोलायचं पण मला भीती वाटायची मी काय बोलू, काही चुकीचं बोलले तर. पण जेव्हा मी इथं आले तेव्हा माझी कॉन्फिडन्स लेवल काहीच नव्हती. आणि माझं सेकंड सॅटर्डेला फर्स्ट प्रेझेंटेशन झालं होतं तेव्हा सर म्हटले तुम्ही कोणत्या तरी एका टॉपिकवर बोला. आणि मला आयडियाच नव्हती की असं पण काही इथं होतं म्हणून. मला असं वाटलं की सर फक्त प्रॅक्टिकल किंवा ओरल वगैरे घेतात, पण सर बोलले की पुढे या आणि कोणत्या तरी टॉपिकवर बोला. आणि टॉपिक्स मला नाही घ्यावा लागायचा. तर माझा फर्स्ट टॉपिक मी इथं आल्यावर घेतला तर निगेटिव्ह थिंकिंग आणि पॉझिटिव्ह थिंकिंग. आणि सर पण याच्यावर खूप बोलायचे. आणि मी जेव्हा फर्स्ट टाइम इथंच उभी राहून बोललेले होते आणि तेव्हा पण मला आठवते माझा पहिले थोडासा ततमम झाला होता बोलायला. आणि बसलं ठीक आहे, पण उभं राहून सुद्धा मी माझे हाताचे किंवा पायाचे काहीतरी असे चाळे चालूच होते, म्हणजे असे मी स्टेबल नव्हते की मी काय बोलू. पण आता मला कोणी ऑन द स्पॉट जरी बोलवलं तरी मी एकदम कॉन्फिडेंटली बोलू शकते. आणि तुम्ही कोणताही टॉपिक द्या त्याच्यावर मी बिना घाबरता किंवा बिना काही चाळे करता मी प्रॉपरली बोलू शकते. आता तेव्हा आताच तुम्ही मला बघू शकताय मी फर्स्ट टाइम काहीच एवढं बोलू शकत, म्हणजे सरांना सुद्धा माहिती मी खूप शांत होते. पण आता सर मला शांत करतात पण मी शांत होत नाही, मी एवढी बोलकी झाली इथं येऊन. आणि एक वेगळाच कॉन्फिडन्स लेवल माझ्यात आलाय की इथंच नव्हे तर मला तुम्ही म्हणजे 100-150 लोकांसमोर जर नेलं तरी मी तिथं कॉन्फिडेंटली बोलू शकते. म्हणजे इथं आल्यावर तुम्हाला फक्त कॉम्प्युटर नॉलेज नाही भेटत, इथं आल्यावर संस्कार काय असतं आपण म्हणतो हे फक्त घरातून भेटतात, मला पण असं वाटतं. पण इथं आल्यावर असं वाटलं की नाही हे घरच आहे, म्हणजे फॅमिली. सरांनी तर तो नोटच लावून ठेवलं शुभम कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट ऐसा फॅमिली जैसा. खरंच आहे फॅमिली सारखं आहे. इथं आल्यावर असं वाटत नाही की आपण दुसऱ्या लोकांसोबत बसलेलो, इथं आल्यावर आपल्याच लोकांची म्हणजे एक बॉन्ड असा झालाय की आपल्याच लोकांची फिलिंग येते. आणि इथं फक्त मला कॉम्प्युटर नॉलेज नाही भेटलं, कॉम्प्युटर तर भेटलंच की म्हणजे मला कॉम्प्युटरचं काहीच कळत नव्हतं. आता मला तुम्ही टॅली सांगा, एक्सेल सांगा, फाईल सांगा, मी सगळं काही आता करू शकते. आणि संस्कार सांगा, कम्युनिकेशन कसं करायचं, आपल्यातल्या स्किल कशा आहेत, म्हणजे जे मी स्वतः ओळखू शकत नव्हते ते सरांनी मला सांगितलं की तुमच्यात अशा अशा स्किल्स आहेत, तुम्ही अशा म्हणजे सरांनी एक प्रॉपर डायरेक्शन दिली मला. नाहीतर मग माझं फक्त तळ्यात मळ्यात चालू होतं. पण आता मला एक प्रॉपर डायरेक्शन भेटली. आणि इथं आल्यावर जो माझा म्हणजे आतलं हे होतं की मी खूप शांत वगैरे, पण तसं नाही. म्हणजे मी आता कोणाला एक म्हणजे कोणी माझ्यासोबत बोललं नाही मी त्यासोबत एकदम प्रॉपर एक प्रोफेशनल टाइप कम्युनिकेट करू शकते. एवढी माझ्यात मॅच्युरिटी किंवा एवढं कम्युनिकेशन स्किल माझ्यात आलेलं आहे, ते सरांमुळे आलेलं आहे. आणि मी सरांना ह्यासाठी थँक्यू म्हणन की तुम्ही कॉम्प्युटर नॉलेज नसून तर म्हणजे फक्त ते नॉलेज नसून तर तुम्ही म्हणजे आपल्या इन्व्हायरमेंट मध्ये सराउंडिंग मध्ये कसं राहिलं पाहिजे, ऍटमॉस्फिअर कसं आहे त्याच्यात कसं सर्व्हाइव्ह केलं पाहिजे, किंवा इन फ्युचर काय होणार त्याच्यात तुम्ही आता कसं प्रिपेअर झाले, हे सगळं बेसिक टू बेसिक सरांनी सांगितलं. यासाठी सर तुमचे खूप खूप थँक्यू. आणि असं म्हणजे मला पॉझिटिव्ह निगेटिव्ह थिंकिंग हे घरातूनच यायचं. आमच्या घरात याच्यावर जास्त तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे.
आणि मी तेच सरांना येऊन सांगायचे की माझं फर्स्ट स्पीच त्याच्यावरच झालं होतं. मी आता पण सांगते की जर आपला ओरा किंवा आपलं सराउंडिंग किंवा आपलं इंटरनल आपण पॉझिटिव्ह असलं ना तर कोणतीच निगेटिव्ह पॉवर आपल्याला हार्म करू शकत नाही किंवा हरवू शकत नाही. आणि इथं आल्यावर म्हणजे असं की नाही की बाकीच्या क्लासेसमध्ये की खूप जमलिंग वगैरे, पण इथं इतकं सिस्टमॅटिकली वर्क असतं आणि इथं आल्यावर एक वेगळाच ओरा तयार होतो आपला, एक वेगळंच पॉझिटिव्ह थिंकिंग इथं आल्यावर भेटते. आणि सर कधीच आपल्याला म्हणजे बाकीचे सर कसं म्हणतात की तुला हे येत नाही तू ते, पण सर हे नाही दाखवून देत की तुम्हाला येत नाही, तुम्ही त्याच्यात कसं इम्प्रूव्ह होऊ शकतात सर हे इथं आल्यावर दाखवून देतात. आता मला पहिले फक्त फाईल क्रिएट करता येत होती, ती सेव्ह वगैरे करता येत नव्हती आणि 2-3 वेळेस एक्सेल मध्ये मी 4 फाईल सेव्ह केलेल्या त्या गायब होऊन गेल्या. मी तर सर कॉम्प्युटरच खराब आहे, माझ्या फाईलच सेव्ह होत नाही. आणि नंतर मला कळालं, सर मला म्हणायचे तुम्ही कशातून, म्हटलं सर मी सेव्ह ॲज मधून सेव्ह ॲज मध्ये सेव्ह करता, तुम्ही सेव्ह मध्ये सेव्ह करतात. म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी सर आपल्याला इथं आल्यावर सांगतात. आणि अजून सुद्धा लक्षात आहे मी कधीच सेव्ह ॲज मध्ये तिथून पुढे फाईल सेव्ह केली नाही, कारण माझ्या कितीतरी म्हणजे प्रॅक्टिकल किंवा प्रोजेक्ट असे होते की ते मी म्हणजे त्याच्यावर एवढं 2-2 तास वर्क करून ते गायब होऊन जायचे. पण सरांनी त्याच्या मला एक प्रॉपर डायरेक्शन दिली की तुम्ही असं करत, म्हणजे मलाच नाही ते इथल्या सगळ्या मुलींना सर तसंच गाईड करतात. मी 6 ते 7च्या बॅचला असते आणि इथं सगळ्या मुली इतक्या चांगला बॉन्ड झाला आता की जाऊच वाटत नाही मला. आणि सरांनी जे काही सर शिकवतात ते कुठं ना कुठं उपयोगी येतं एवढं आहेच. थँक्यू सो मॅडम. जे स्पेशली 6 महिन्यामधला जो प्रवास होता तुमचा त्याच्यात स्पेशल काय वाटलं तुम्हाला? जसं कम्प्युटर नॉलेज तुम्ही प्रॉपर इथून रिसिव्ह केलंय बरोबर, जे बेसिक पण नव्हतं जे म्हणजे प्रॉब्लेमॅटिक जे होतं तर आता कम्प्युटरमध्ये तुम्ही एक चांगल्या प्रकारे परफेक्ट झालेला आहात. विशेष करून तुम्हाला करिअर डायरेक्शन्स पण दिलेले आहे. त्यानंतर तुम्हाला आपण म्हणतो ना आपण आपल्या लाईफमध्ये आपलं बिहेवियर्स कसं असलं पाहिजे, कम्युनिकेशन्स कसं असलं पाहिजे, जसं तुम्ही म्हणलात की सगळ्यांशी आपण बॉन्डिंग पॉवर कशी तयार केली पाहिजे आणि ती पण सिन्सिअरली कशी केली पाहिजे, तर याच्यातून हे सगळं काही शिकलेलं आहे. पण असं स्पेशली वेगळं अजून काय वाटलं तुम्हाला याच्यामध्ये? काय आठवतंय की समजा तुम्हाला एखादा सॅटर्डेला जसं तुम्ही बोललात की आपण त्याच्यावरती एक स्पेशल इव्हेंट ऑर्गनाईज करत असतो, तर असं काही स्पेशल त्याच्यातून तुम्ही ऑब्झर्व केलं आहे का फक्त ऐकलं आहे? नाही सर, तुम्ही जे आम्हाला आतापर्यंत मार्गदर्शन दिलं ते मी माझ्यात घेतलं. म्हणजे आता तुम्ही सांगितलं होतं की आपले 3 अवस्था असतात, एक विशुद्ध अवस्था, एक जागृत अवस्था आणि एक मृत्यू अवस्था. तर त्या दिवशी कळालं की आपण अजून बेशुद्धच आहोत. म्हणजे आता मला असं वाटायचं मी आता 12वीला आहे, मी हे करते, मी सायन्सला आहे, पण इथं आल्यावर कळालं अजून काहीच नाही आपण. म्हणजे असं त्या क्षणी असं वाटलं की आता माझं माइंड ऍक्टिव्ह झालंय, माझा आत्ता जन्म झालाय. तेव्हा असं म्हणजे तेव्हापासून मी एक प्रॉपर म्हणजे मी कशी आधी तळ्यात मळ्यात होते, हे करायचं ते करायचं, पण आता त्या दिवशी त्या सॅटर्डेला मला असं कळालं की मी अजून बेशुद्धच आहे. त्या दिवशी मी जागृत अवस्थेत आले आणि तेव्हापासून सरांनी सांगितलं होतं की आपल्याला कोणी समोरचा किती बोलू, आपण स्वतःवर कंट्रोल ठेवला पाहिजे. त्यासाठी आपलं माइंड आणि हार्ट एकत्र आलं पाहिजे, एक स्टेबल झालं पाहिजे एका लेवलला. आता माझं कसं व्हायचं, मी कधी कधी मनाचं ऐकायचे, कधी कधी माइंडचं ऐकायचे, म्हणजे माझं प्रॉपर नव्हतं फिक्स की मी काय करायचं. पण जेव्हापासून सर म्हणे की तुम्ही तुमच्या माइंडला आणि हार्टला स्टेबल करा, सोबत दोघांचे विचार घ्या, म्हणजे विचार घेण देण करा, दोघांना एकदम इक्वल लेवलला स्टेबल ठेवा, म्हणजे तुम्ही एकाच ऐकते असं नका करू. जेव्हा तुम्ही हे दोघं स्टेबल करताल ना तेव्हा तुम्ही जागृत अवस्थेत येतात आणि तेव्हा तुम्हाला प्रॉपर डायरेक्शन भेटेल तुम्हाला करायचं काय. आणि खरंच सर मी तेवढा केलं की मला समोरचा येऊन बोलतोय, मी त्याच्यावर चिडचिड असं झालंच नाही. एवढं मी खूप माझा आता राग कंट्रोल करायला शिकलेले आणि जागृत अवस्थेत मी आले, मी हे सांगू शकते. पण आता स्पेसिफिक फक्त हा 6 महिन्याचा जो पिरियड होता, तर 6 महिन्यानंतर हा एक्सपायर होईल की रिअल लाईफ मध्येच? नाही सर, हे रिअल नाही तर हे रिअल आहे. हे सर आम्हाला नेहमी सांगतात की रील मध्ये नका राहू तर रिअल मध्ये राहा. आणि मी आता ते सांगते की मी रील मध्ये नाही, मी रिअल मध्ये हे सगळं माझ्या स्वतःत घेतले आणि मी हे तसंच कंटिन्यू पुढे ठेवतो. तुम्हाला यासाठी निश्चित बेस्ट विशेष. आणि सॅटर्डेचा अजून एखादा पॉईंट आठवतोय का? आता मागच्या सॅटर्डेला तुम्ही होतात त्याच्यामध्ये असं युनिक काय वाटलं होतं त्याच्यामध्ये? हा, तर युनिक म्हणजे सरांनी स्टार्टिंग केली तीच एंडिंग केली त्यावेळेची. तर पॉइंट असा होता की म्हणजे
आपण म्हणतो ना मांजर दूध पिती, डोळे झाकून दूध पिती, सॉरी, पण तिला असं वाटतं की तिला कोण नाही बघत ते. तसंच सरांनी सांगितलं की तुम्ही तुमचे कर्म चांगले करा. तुम्ही जर कर्म वाईट करताय, तुम्हाला असं वाटतंय मला आजूबाजूचं कोण नाही बघत आहे, पण कोणी बघू नाही बघू, पण परमात्मा बघतोय तुम्हाला. हे सरांनी आम्हाला त्या दिवशी रिअलाइज करून दिलं. आणि प्रत्येक जागा लिहिलं असतं की म्हणजे नाही का नेहमी हसत राहा किंवा सेफ राहा, तुम्हाला सीसीटीव्ही बघतोय. तर सर म्हणे सीसीटीव्ही बघतो, तो कधी ना कधी ती जी सेव्ह झालेली असते ते सुद्धा डिलीट होऊन जातं, पण त्यात तो जे बघतोय ते कधीच डिलीट होत नाही. ते सगळं जर तुम्ही तुमचे कर्म शुद्ध ठेवले तर सरांनी मला आता मगाशी पण ते सांगितलं, कर्म शुद्ध ठेवा, नक्कीच मिरॅकल होतील. आणि त्या दिवशीच्या याच्यात पण टॉपिक तसाच होता की तुम्ही तुमचे कर्म शुद्ध ठेवा. तुम्ही म्हणजे एक वेळेस तुम्ही उपवास वगैरे नका करू, पण तुमचे कर्म इतके शुद्ध ठेवा किंवा तुमचं कार्य इतकं चांगलं ठेवा की आपोआप तो तुम्हाला जे पाहिजे ते देईन, तुम्हाला मागायची गरज नाही पडणार. तुमच्या फ्रेंड बसलेल्या आहेत सगळ्या, यांना काही मेसेज देऊ इच्छिता का, किंवा येणाऱ्या पुढच्या बॅचेससाठी काय मेसेज देऊ इच्छिता? मी मेसेज असं देईन, जर तुम्ही इथं येताय ना तर अजिबात इनसिक्युअर किंवा अनकम्फर्टेबल फील करू नका. इथं म्हणजे फर्स्ट डेला मला पण भीती वाटली होती, सर तर रिलेटिव्ह मध्ये असून सुद्धा मला भीती वाटली होती, पण इथं आल्यानंतर जी शिक्षण तुम्हाला भेटतं तर तुम्हाला फक्त आता सरांनी हे पण सांगितलं की शिक्षण मराठीत असतं आणि हिंदीमध्ये शिक्षा होतात. शिक्षा म्हणजे आपल्या मराठीत म्हणजे पनिशमेंट. तर इथं आलं तुम्हाला पनिशमेंट नाही भेटत, तर खरोखर ज्ञान भेटतं आणि ते ज्ञान कधीच वाया जात नाही. जर तुम्ही इथं आलाय तर एकदम कम्फर्टेबल राहा आणि इतके फ्री राहा की तुम्हाला काही क्युरियस येऊ किंवा छोटे छोटे प्रॉब्लेम फक्त कॉम्प्युटर रिलेटेड नसावं, तर तुम्हाला लाईफ मध्ये रिलेटेड किंवा तुम्हाला तुमच्या करिअर बद्दल तुम्ही एकदम बिनधास्त सरांसोबत शेअर करा. मला पण क्युरियस होता माझ्या लाईफ बद्दल, करिअर, मी त्याच्यासोबत सरांसोबत डिस्कशन केलं आणि त्याच्यात तुम्हाला एक सरांनी प्रॉपर डायरेक्शन पण दिली. म्हणजे तुम्हाला इथं आलं फक्त कॉम्प्युटर नव्हे तर प्रत्येक गोष्टीचं नॉलेज तुम्हाला भेटणार आहे आणि इथं आलं तुम्हाला फक्त घरात राहिल्यासारखंच फिलिंग वाटणार आहे आणि एकदा इथं आलं की जाऊच वाटत नाही मला तर. आणि सरांसाठी काही सजेशन्स वगैरे? मी त्यांची म्हणजे कसं सांगते, मी स्टुडंट आहे त्यांची, मला सांगता येणार पण मी एक प्रॉपर सांगू शकते की सर तुम्ही आता जसे प्रत्येकाला डायरेक्शन देताय, जे डिस्ट्रॅक्ट झाले त्यांना डायरेक्शन देतायत तसंच कंटिन्यू करा. आणि असा जो ओरा आहे इथला, मला सगळ्यात इथं आल्यावर खूप फ्रेश वाटतं कारण इथला ओरा खूप पॉझिटिव्ह असतो आणि हा ओरा असाच ठेवा सर. आणि तुम्ही जे ज्ञान देताय, शिक्षण नाही तर ज्ञान जे देतायत, तुम्ही जे मार्गदर्शन देताय ते सगळ्यांना सेम असंच देत राहा आणि खरंच इथं भेदभाव होत नाही. तुम्ही एखादी गोष्ट नाही येते ना ते तुम्ही सरांना सांगा, सर तुम्हाला त्याच्यात मागं निवडणार तर तुम्हाला अजून त्याच्यात कसं इम्प्रूव्ह करता येईल हे सांगतील. आणि सरांना एवढं सांगन की जसं तुम्ही ज्ञान किंवा मार्गदर्शन देताय तसंच कंटिन्यू ठेवा. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. सो निश्चित मॅडम तुमचा आत्मविश्वास पाहून मलाही वाटतंय की एनर्जी तुम्ही माझी घेतलेली आहे आणि ती एनर्जी दिसते का खूप सुंदर नाईस. तुमच्या फ्युचरमध्ये तुम्ही निश्चित डिस्ट्रॅक्ट होऊ नका आणि जिथं तुम्हाला पोहोचायचं आहे तिथं पोहोचण्यासाठी जसं आत्ताच मी तुम्हाला बोललो की सक्सेसचा मार्ग कमी शोधा आणि रूट ऑफ सक्सेसचा जास्त शोधा. तर 100% तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्ही तुमची विड्थ कमी करा आणि त्याचा डिपनेस वाढा तर निश्चित तुमच्या लाईफमध्ये तुम्ही सक्सेस व्हाल. आणि मला वाटतं आईवडिलांना बाकी कसली इच्छा नाही आणि तुमच्याकडून अपेक्षा नाही आहे. प्रत्येक आईवडिलांना वाटतं आपली मुलगी यश मिळवायला नसले पाहिजे, यशाचं कॅरेक्टर फक्त एकच आहे बरं का. प्रत्येक मुलींना तुमचं कॅरेक्टर लेस नाहीतर कॅरेक्टर प्लस असले पाहिजे. असं तुमच्या लाईफमध्ये तुम्ही असं काहीतरी करताल आणि असा यशाचा मार्ग दाखवा की गुरूंना पण आणि आईवडिलांना अभिमानाने आणि मान उंच करून जगता आलं पाहिजे. तर सो तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला बेस्ट विशेस. सो थँक्यू व्हेरी मच. मला वाटतं तुमच्या आई पण आलेल्या आहेत तर आईचं जास्त वेळ नाही घेणार, 1-2 मिनटं तुम्हाला काय वाटतं एक अनुभव सांगताल, जसे की इथून घेतलेला जो अनुभव आहे तो अनुभव कधी घरी आल्यानंतर कधी शेअर करायचा का? आणि तुम्हाला कसं वाटतं तुमच्या मुलीकडचे हे विचार पाहून किंवा जी इम्प्रूव्हमेंट आहे हे इम्प्रूव्हमेंट म्हणून तुम्हाला कसं वाटतं? समीक्षामध्ये बऱ्याच प्रकारची इम्प्रूव्हमेंट झालेली आहे, त्यात ती बोलण्यात पण खूप मॅच्युअर झालेली आहे सगळ्या गोष्टींमध्ये. घरात मोठं माणूस आलं तरी त्याच्यासोबत ती त्या लेवलने बोलते
आणि लहान बाळ आलं, लहान मुलं आला तरी त्याच्यासोबत त्या लेवलने बोलते. ही एक मॅच्युरिटी तिच्यात खूप छान पद्धतीने आलेली आहे. आणि जो एक पॉझिटिव्ह जो थिंक आहे ना, तो अजून इम्प्रूव्ह झालेला आहे तिच्यामध्ये. आणि तिला गायडन्स म्हणून तुम्ही मिळालात हे तिचं खरंच भाग्याचं म्हणेन मी. आणि यापुढेही तिला तुमचं सतत मार्गदर्शन मिळावं हीच अपेक्षा. 100% निश्चित तसं आपलं. धन्यवाद. सो तुमचं पण धन्यवाद. तुम्हाला काही विचारायचं का? अरे बोला ना. अगर डर के जीना चाहते हो तो हर दिन डरो. तुम्हाला सांगितलं ना, तर आपण बेशुद्ध नाही येत ना. कोणती अवस्था सांगेन मी, तुम्ही आता कम्प्युटर क्लास पुरतं सरांशी कनेक्टेड नका राहू. भविष्यात तुम्हाला कधी काही प्रॉब्लेम वाटला ना तर सरांशी नक्की डिस्कस करा. आणि त्याबद्दलचं त्यांचं मत घ्या किंवा त्यातले पॉझिटिव्ह निगेटिव्ह थिंकिंग किंवा प्लस मायनस काय. आणि कारण सर दोघं बाजूंनी विचार करतील. मी तरी सांगते, तर त्यांच्याशी बोलल्यानंतर मला असं वाटतंय एका गोष्टीचा ना ते 10 मुद्दे चांगले 10 मुद्दे वाईट, किंवा मग 5 मुद्दे वाईट 10 मुद्दे चांगले असं शोधून त्यातनं प्लस काय शोधता येईल हे एक मार्गदर्शन. ओके, सो व्हेरी थँक्यू. याबद्दल मी तिला मगाशीच बोलले, भविष्यात कधी जरी तुला काही वाटलं एक वेळ मी तरी कमी पडेल त्या गोष्टीत मार्गदर्शन करायला, तर सरांच्या अभ्यासावरून सरांच्या ज्ञानावरून ते सर परफेक्ट तुम्हाला मार्गदर्शन. खूप धन्यवाद त्याबद्दल. निश्चित मी यांना सगळ्यांना सांगतो आणि तुम्ही पण त्याच्यामध्ये हा पॉईंट ऍड केला. भविष्यामध्ये फक्त तुम्ही 6 महिन्याच्या क्लास पुरतं मॅनेज न करा. भविष्यामध्ये कधी कोणताही प्रॉब्लेम आला विथ फॅमिली तुम्ही येऊ शकता. डिस्कस करून एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही पुढे तुमच्या लाईफमध्ये एक सक्सेस होते तर याबद्दल मी काय करू शकते, यात अजून इम्प्रूव्ह करून काय मिळवू शकते याबद्दल नक्की डिस्कस करा. म्हणजे नुसतं फक्त कोर्स रिलेटेड रिलेशन्स म्हणजे गिव्ह द गुड अँड टेक द मनी, फिनिश युअर रिलेशन, बरोबर हे नाहीये. तर शुभम कम्प्युटरचं स्टेटमेंटच वेगळं आहे. काय गोल्डन स्टेटमेंट जे मॅडमच्या अनुभवातून तुम्ही अनुभवले आणि मॅडम पण आता म्हणजे त्यांच्या मम्मी पण बोलताय. त्यावरून एवढंच लक्षात ठेवा, फक्त कोर्स चालवून एवढं काम नाही करायचं. मी तुम्हाला एक भगवान श्रीकृष्णासारखं एक मार्गदर्शन देतोय, एक गुरुसारखं मार्गदर्शन देतो आणि तुमच्या लाईफमध्ये तुम्ही पण एक कुठेतरी गुरु झाले पाहिजे. आणि नेहमी लक्षात ठेवा, आपण एक वेळेस विद्यार्थी झालो तर एक वेळेस गुरुही होता आलं पाहिजे. असं मार्गदर्शन घेऊन आपल्या लाईफमध्ये आपण एक चांगला प्रवास करणं गरजेचं आहे. परंतु रुक जाओ और सावधान हो जाओ, बरोबर ना. सावधान राहिलं पाहिजे ना. ये सब ऊपर वाला देख रहा है. आणि त्यांनी आता काय केलंय माहितीये का, आपल्यावरती झूम केलंय. आताच्या या सिच्युएशन मध्ये झूम केलंय आपल्यावरती आणि ते शोधताय खरंच हे सत्य आहे का. तर मला वाटतं ते सत्यमधून निश्चित आईकडून पण पाहायला भेटते आणि तुमच्याकडून पण. सो खूप खूप तुमचं आभारी. आणि लक्षात ठेवा, मी हीच एनर्जी आहे की हे एनर्जीमधून अजून चांगलं काय देता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं, अच्छा से भी सच्चा क्या देना होगा, ये सबसे ज्यादा इस पे फोकस करता हूँ. खूप छान वाटलं, तुम्ही दोघींनी छान आलात, त्याबद्दल तुमच्या दोघींचे आभारी. आणि मॅडम विशेष करून तुम्ही चांगले मार्क्स पण मिळवलेले आहेत, त्याबद्दल सांगताल बा तुमचं टॉप कसं आहे. तर मी टॅलीची एक्झाम दिली. मला आधी टॅली खूप टफ वाटायचं, पण मी त्याच्यावर कंटिन्यू प्रॅक्टिस केली ना आता मला टॅली काहीच वाटत नाही. मी टॅलीचं कधी ऑन द स्पॉट काम करू शकते. म्हणजे एक ऑफिशियल वर्क तुम्ही करू शकता. हो, करू शकते. आणि टॅलीमध्ये मला 90% होते आणि हे मी स्वतःहून मिळवले. तर त्यासाठी सरांचे धन्यवाद की त्यांनी मला एवढं चांगलं त्या गोष्टीसाठी गाईड केलं आणि त्याच्यात मला कसं बेस्ट देता येईल हे मला सांगितलं. साठी सर तुमचे थँक्यू. आणि MECIT ला मला 84% होते. त्याची एक्झाम मी एक्सलंट. क्लॅपिंग करताल मॅडम साठी. आणि प्रत्येक गोष्टीसाठी मी सरांना थँक्यू बोलन की मला तुम्ही झिरोतून म्हणजे माझं जे 0 नॉलेज होतं त्याच्यातून तुम्ही मला 100% नॉलेज दिलं. यासाठी सर तुमचे खूप सो थँक्यू व्हेरी मच. की आता तुमच्या मधले जे सेल्फ कंटेन्स आहेत हे चांगल्या पद्धतीचे ग्रो झालेले आहेत. लाईफमध्ये एक फिक्स झोन तयार करू नका, कारण ग्रोथ झोन खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्या क्वालिटीज तुमच्यामधून दिसत आहेत. आणि निश्चित तुमच्या भविष्यामध्ये तुमचं जे भविष्य आहे ते सेफ आणि सिक्युअर कसं राहील आणि कम्फर्टेबल बरोबर सॅटिस्फाय कसं राहील याच्यावरती तुम्ही फोकस करून तुमच्या लाईफला एक चांगल्या प्रकारचा रूट ऑफ सक्सेस घेऊन तुम्ही इथून चाललेला आहात. आणि इन फ्युचर जसं आता आई बोलले की निश्चित भविष्यामध्ये कधी गरज वाटली की अरे आपण सरांची थोडीशी सजेशन्स घ्यायला पाहिजे, बरोबर. तुम्ही चेक करा की आपल्याला थोडंसं जर फिजिकली प्रॉब्लेम असेल तर आपण डॉक्टरचं सजेशन घेतो का नाही. तर तसंच लक्षात ठेवा, लाईफमध्ये आपल्याला करिअरच्या दिशेने जायचं आहे, एनी फायनान्शियल पोझिशन्स असेल तर आपण एक चांगल्या प्रकारचा ॲडवाईस
एक ॲडवायझर नेमणं गरजेचं आहे आणि निश्चित एक डायरेक्शन जर मिळाली तर आपली लाईफ पण आहे ना स्मूथली वर्क करते. तर सो थँक्यू व्हेरी मच आणि आपण इथपर्यंत थांबूया. सो धन्यवाद. थँक्यू.